नमस्कार. आज आपल्या किचनमध्ये आपण बनवणार आहोत ही यूट्यूबवरची अतिशय व्हायरल रेसिपी, जी तुम्हाला वाटेल साबुदाणा वड्यासारखी आणि ते तुम्ही वर्षभर स्टोअर करू शकता. चला तर मग आजच्या या व्हायरल रेसिपीला सुरुवात करूया. आता रेसिपीसाठी आपल्याला इथे अर्धा कप साबुदाणा लागणार आहे. तर प्रमाण सोपं आहे. अर्धा कप साबुदाणा घ्यायचा आहे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि रात्रभर याला भिजत घालायचं आहे. अर्ध्या कपाला अर्धा कप पाणी इथे मी घातलेलं आहे. त्यानंतर इथे मी 4 बटाटे घेतलेले आहे. हे साधारणतः अर्धा किलो हे बटाटे आहेत. याला आपल्याला असे कच्चे सोलून घ्यायचे आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने याला छान प्रकारे धुवून घ्यायचे आहे. आता धुणं फार गरजेचं आहे. त्याला छान प्रकारे धुतल्यानंतर आता एक बटाटा जो आहे तो माझी मुलगी इथून घेऊन गेलेली आहे, म्हणून मला 3च बटाट्यांसोबत ही रेसिपी करावी लागणार आहे. त्यानंतर अशा जाडसर खिसणीने तुम्हाला हा जो बटाटा आहे हा खिसून घ्यायचा आहे. आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. अशा प्रकारे हा जो खीस आहे हा छान प्रकारे खिसून घेतल्यानंतर इथे आपल्याला उकळीचं पाणी घ्यायचं आहे. इथे मी 1.5 लिटर पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी छान उकळायला लागलं की त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर साधारणतः 1 चमचा मी इथे मीठ घातलेला आहे आणि एक छोटासा तुरटीचा खडा इथे आपल्याला घालायचा आहे. तर अगदीच ज्वारीच्या दाण्या एवढा खडा आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर जो खिसलेला खीस आहे तो छान धुतल्यानंतर भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावरती आपल्याला चाळणी ठेवायची आहे. आता इथे मी गॅसची बचत करत आहे, त्यामुळे आपण हा जो साबुदाणा आहे हा इथे या बटाट्याच्या खिसाच्या वाफेवरच याला वाफवून घेणार आहे. तर साधारणतः आपल्याला 2 मिनिटे तरी याला वाफ द्यायची आहे, जोपर्यंत साबुदाण्याचा जो रंग आहे तो चेंज झाला पाहिजे. तर पारदर्शक असा साबुदाणा आपला दिसला पाहिजे. तुम्ही बघू शकता आता याचा जो रंग आहे साबुदाण्याचा हा बदललेला आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही अजून याला थोडासा याचा रंग बदलेपर्यंत वाफवू शकता. आता आपला जो खीस आहे हा छान प्रकारे झाला आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या आणि नंतर याला चाळणीमध्ये काढून घ्या. आता आपल्याला ही प्रोसेस पटपट करायची आहे. खीस जो आहे तो काढून घेतल्यानंतर गरम गरम असतानाच त्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटलेल्या मिरच्यांची भरड. तर 1 टीस्पून मी भरड घातलेली आहे. तुम्हाला तिखट लागत असेल तर तुम्ही अजून घालू शकता. त्यानंतर थोडंसं जिरं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अतिशय सोपी रेसिपी आहे. आता हे छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर मी इथे एक परडी घेतलेली आहे. त्या परडीवर एक प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे. त्या कागदावर आपल्याला असं आपण ज्याप्रमाणे साबुदाण्याचे वडे बनवतो त्याप्रमाणे असा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला तिथल्या तिथे पसरून घ्यायचा आहे. आपल्याला खूप जास्त थापत बसायची याला गरज नाही आहे. त्यानंतर याला 2 दिवस तरी तुम्हाला उन्हात वाळवायचे आहे. उन्हात वाळवल्यानंतर हे आपोआपच कागदावरून सुटून येतात आणि तुम्ही बघू शकता हे किती छान प्रकारे वाढले आहे. तर तळल्यानंतर हे जे वडे आहेत ते अगदी साबुदाणा वड्यासारखे लागतात. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.